आई-बाबांनो, मुलांना पॉकेट मनी देता. हा नियम जर शिकवला नाही, तर दिलेले पैसेसुद्धा खर्च होतील. नमस्कार, मी कोमल मोहिते, तुमची मार्गदर्शक. पॉकेट मनी देणं म्हणजे फक्त खर्च करणे नाही. मुलांना हे 3 जार शिकवा. पहिला जार हा सेव्ह जार, दुसरा जार स्पेंड जार आणि तिसरा जार हा शेअर जार. सेव्ह जारमध्ये म्हणजे जेवढे काही पैसे तुम्ही देणार आहात ते सेव्ह करणे. स्पेंड जारमध्ये नीडवर किती खर्च होणार आहे आणि वॉन्टवर किती खर्च होणार आहे, तो स्पेंड जारमध्ये झाला पाहिजे. आणि शेअर जारमध्ये जे काही सेव्हिंग ही सेव्ह जारमध्ये होतीये, त्याचा 10% हिस्सा हा शेअर जारमध्ये गेला पाहिजे. म्हणजे त्या शेअर जारमधून डोनेशन झालं पाहिजे. आता हे डोनेशन मंदिरात करा, एखाद्या गरजूवंत मुलांना करा. जर ते डोनेशन करता आलं नाही, तर त्या पैशामधून एखादी वस्तू घ्या आणि ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला जी वस्तूची गरज आहे, ती वस्तू खरेदी करून द्यायला मुलांना सांगा. तुम्ही तुमच्या मुलांना किती पॉकेट मनी देता हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल, तर फॉलो करायला विसरू नका. थँक सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.